जसं दुकानात बसते का तसं तसं मला ना रोज नवीन नवीन अनुभव येईल गिरायकाचे वेगवेगळे. तर आजची मज्जा सांगते तुम्हाला. मग अशी एक गिराईक आलं, त्यांनी ना मला आता म्हणजे पॉकेट मागितलं हे, तर मी त्यांना दिलं. नंतर त्यांनी मला पेन पण मागितला, पण विकत नाही, म्हणजे तुमच्याजवळचा त्या. मग मी तो पण दिला आणि त्यांनी ना लिहिल्या स्वतःच्या खिशात टाकायला म्हणजे टाकला. म्हटलं दादा पेन, तर ते बोलले होत आहे लक्षातच नाही. आणि म्हणले काय 5 ते 2 रुपयाचं तर असेल काय त्याला एवढं. म्हटलं दादा तसं नाही, आता मला हे सांगायचं होतं त्यांना, मी काही म्हटले नाही. ठीक आहे दादा म्हटलं. काही काही गिराईक तर असे असतात की चिटकावून पण तुम्ही द्या, फेविकॉल असेल तर चिटकावून द्या किंवा मग स्टॅपलरच्या पिन म्हणा. मला सांगा या गोष्टी काय फुकट येतात का? आता काही लोक म्हणतील दुकानदारासाठी काही ही मोठी गोष्ट नसते. अरे हो, पण दुकानदार या गोष्टी विकण्यासाठीच बसलेला आहे ना. जर तुम्ही जर असं एक एक दोन दोन याचं मागाल, मग त्याने कसं विकायचं? बरं तेही सोडा, मी तुम्हाला आता उदाहरण देते. आपण डिमार्टमध्ये जातो, आजकाल तर सगळेच जण डिमार्टमध्ये जातात. 5 ते 6 हजार तर सहज बिल निघते. मग ते लोक आपल्याला पिशवी देतात का? विचारतात शेवट तुम्हाला पिशवी घ्यायची की नाही. शेवटी आपल्याला कोणाकोणाला घ्यायची नसली तर हातात घेऊन सामान म्हणजे गाडीत टाकावं लागतं, पण पिशवी आपण घेत नाही. ठीक आहे, पण ते विकतातच ना. आता त्यांचं तर लाखो करोडोचा रोजचा गल्ला आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता ट्रेंड्समध्ये पण हा अनुभव येतो. एवढे कपडे घेतात लोक, पण ते तिथेही विचारतात. आता मी स्वतः मिस्टर DIYमध्ये कितीतरी वेळा जाते, तर थोडंसंच म्हणजे सामान घेतो आपण, काही पण घेतलं ना एवढंसं तेवढंसं, तर ते लोक म्हणतात पिशवी ॲड करायची आहे का? म्हणजे मला सांगा बरं रे, एवढे मोठे ब्रँड्स त्यांना तर सहजासहजी परवडते. किती मोठे मोठे ब्रँड्स असतात आणि किती त्यांना कस्टमर असते. पण हा अनुभव मात्र ना किरकोळ जे दुकानदार असतात का, छोटे छोटे खेडेगावातले, त्यांनाच येतो. आता एक उदाहरण असं पण आहे, गिफ्ट आपण जेव्हा पॅक करतो तेव्हा म्हणजे काय होते, गिराईक गिफ्ट घेते आपल्यापासून. मग आपण 200चं 150ला समजा लावतो, त्याच्यातच तो काय म्हणतो पॅक पण करून द्या. मग मला सांगा, त्याच्यात गिफ्ट पेपर आला, पुन्हा झालं तर त्याच्यावरचं स्टिकर आलं, त्याच्यावरचं ते फ्लावर आलं, पुन्हा चिकटपट्टी आली, काय आलं नाही त्या गिफ्टमध्ये. मग हे सगळं का दुकानदाराला फुकट येतं का? नाही ना. त्याच्यासाठी त्याला 1-2 रुपये का तुमच्या भाषेत 10-5 रुपये तर मोजावे लागले असतील ना, तेव्हाच त्याच्या दुकानात त्या गोष्टी अवेलेबल झाल्या आहे ना. आणि त्याचा वेळ पण जातो 10-15 मिनटं. हे मला तुमच्यासोबत सांगायचं आहे. आता तुमच्या दुकानात पण असे कस्टमर येतात का? आणि तुम्हाला काय अनुभव आला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.